नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे नाचणी चॉकलेट केक. चला आता मी बनवायला घेते. 1 वाटी गूळ, 1 वाटी दूध मी चांगलंपणे मिक्स करून घेते. आता घालायची दही. आता मी घालते तेल आणि चांगलं मिक्स करून घेते. चिमूटभर मीठ घालते. 1 चमचा कोको पावडर आणि चांगलं मिक्स करून घेते. हे बघा चांगलं मिक्स करून झालं. आता मी घालते 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. तेही चांगलंपणे मिक्स करून घेते. आणि आता मी घालते नाचणीचं पीठ 1 बाऊल आणि चांगलं त्याला मिक्स करून घेते. मी इथे कुकर गरम ठेवली, स्लो फ्लेमवरती शिट्टी करून ठेवली. आता बघा इथे बॅटरकडे चांगलंपणे मिक्स करून झालं आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बरोबर. इनो फ्रूट सॉल्ट, इनोचं पाकिट 1 घालायचं आणि आता थोडंसं वरून दूध घालायचं. इनो जसं घातलं तर लगेच मिक्स करायचं. ते भांड्याला असं तेल लावायचं ब्रशने. आता मी याला टुटी फ्रुटी घालते आहे वरून, चांगली चव येईल याच्यानी. आणि आता मी बॅटर घालते वरून आणि चांगला डॅब 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 करते व्यवस्थित होते म्हणून, आणि वरून परत टुटी फ्रुटीने डेकोरेट करते. आता ते मी कुकर गरम केलं होतं ना, त्याचं झाकण काढते. आता मी स्टँड लावते आणि मी हे बॅटर यात घालते कुकरमध्ये आणि 50 मिनटं स्लो फ्लेमवरती असंच ठेवते आणि मग चेक करते कसं होतं ते. 50 मिनटं झाली. आता मी चेक करते कसं झालं आहे केक. हे बघा सोरी घालून बघते. हे बघा केक रेडी झाला आहे. आता मी काढते. आता कट करून घेते. हे बघा किती मस्त सॉफ्ट आणि स्मूथ झालं आहे केक. मस्त वास येतो, मस्त सुगंध येतो आहे. ते अशा प्रकारे हे नाचणीचा चॉकलेट केक मस्त झालं. एकदा बनवून बघा, खातच राहा. आणि असेच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.